नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या YouTube चॅनलवर। मित्रांनो, काल मी एक व्हिडिओ बनवला होता की नवनियुक्त शिक्षकांना नियुक्त्या कधी मिळणार, त्याचबरोबर कन्व्हर्टेड राऊंड विथ इंटरव्ह्यू राऊंड कधी होणार या संदर्भामध्ये आपण काल थोडंसं बोललेलो होतो। त्याचबरोबर मित्रांनो, काल आयुक्तांची एक व्हीसी झालेली होती आणि त्या व्हीसी मध्ये काय काय गोष्टी घडल्या, नियुक्त्या कधी भेटणार या संदर्भामध्ये काही अपडेट्स आपल्याला मिळालेल्या आहेत। तर आज आपण त्याच संदर्भामध्ये बोलणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अजूनही मित्रांनो, तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन अपडेट्स वेळेत मिळत जातील। बघा मित्रांनो, सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे काही आपल्या ज्या नवनियुक्त शिक्षकांच्या नियुक्ती प्रक्रिया ही रखडलेली होती। आणि त्यानंतर मग 19 एप्रिलला एक पत्र आलं की ज्या ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा ठिकाणी तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्या। परंतु त्यापूर्वी ग्रामविकास विभागाचं बदलीच्या संदर्भातील एक पत्र असल्यामुळे काही जिल्हा परिषदांमध्ये बदली प्रक्रिया अगोदर करा यासाठी संघटना आक्रमक झालेल्या होत्या आणि त्याचमुळे कुठेतरी बदली प्रक्रिया की भरती प्रक्रिया या नादामध्ये इलेक्शन होऊन देखील काही जिल्ह्यांमध्ये काही जिल्हा परिषदांमध्ये नियुक्त्या झाल्या नव्हत्या। काही ठिकाणी बदली प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या दिल्या अगोदर, काहींनी मार्च मध्ये दिल्या, काहींनी मे मध्ये दिल्या आणि काही जणांचे आता शेड्यूल देखील झालेले आहे, जसं की रत्नागिरीचे समुपदेशन 20 तारखेला सांगितलं गेलेलं आहे। परंतु तरी देखील काही जिल्हा परिषदांचं समुपदेशन प्रक्रिया अजूनही बाकी आहे आणि त्यांचे अपडेट्स कळत नव्हते। त्याचमुळे मग आयुक्तांनी काल शुक्रवारी एक व्हीसी घेतलेली होती आणि त्यामध्ये आढावा घ्यायचा होता की नेमके काय काय गोष्टी घडत आहेत, कुठल्या जिल्हा परिषदांमध्ये काय प्रॉब्लेम आहे। तर तुम्हाला माहित आहे की सगळ्यात अगोदर काही ठिकाणी बदली प्रक्रिया जी जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया आहे ती अगोदर व्हावी या संदर्भामध्ये सर्व संघटनांची मागणी होती की जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया अगोदर व्हावी आणि त्यानंतर भरती प्रक्रिया म्हणजे नवनियुक्त शिक्षकांची भरती व्हावी असं होतं। तर तीच गोष्ट काल झालेली आहे। काल ग्रामविकास विभागाचं एक पत्र आलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की म्हणजे पवित्र पोर्टल द्वारे जी नवीन शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे त्यापूर्वी बदलीची प्रक्रिया व्हावी। हे जे पत्र आहे तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत, मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील टाकून दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर या पत्राच्या नुसार तरी आता ज्या नवनियुक्त शिक्षकांच्या नियुक्त्या बाकी आहेत, जेवढ्या जिल्हा परिषदांच्या बाकी आहे त्या सर्व जिल्हा परिषदांमध्ये अगोदर बदली प्रक्रिया होणार आहे। मग आता ही प्रक्रिया नेमकी कधी होणार आणि नवीन शिक्षकांना नियुक्त्या कधी मिळणार, तर मित्रांनो कालच्या व्हीसी मध्ये एक स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ही बदली प्रक्रिया आणि आपली नवनियुक्त शिक्षकांची जी नियुक्ती आहे ही सर्व प्रोसेस 30 मेच्या पूर्वी व्हावी असं त्यांनी सांगितलेलं आहे। मग आता हे खरंच 30 मेच्या पूर्वी होईल का, तर मित्रांनो 30 मे पूर्वी बदली आणि भरती प्रक्रिया होण्यासाठी काहीच हरकत नाहीये, कारण ज्यावेळी प्रोसेस काही ठिकाणच्या प्रोसेस सुरू होत्या आणि ज्या थांबल्या होत्या तर त्या प्रोसेस तेव्हा 2-2, 3-3 दिवसामध्ये पूर्ण होणार होत्या, परंतु त्या प्रोसेस आचारसंहिता लागल्यामुळे थांबलेल्या आहेत। मग जर त्यावेळी त्या प्रोसेस 2 ते 3 दिवसात किंवा 4 दिवसांमध्ये जर होणार असतील तर आताही 4 ते 5 दिवसांमध्ये बदली प्रक्रिया आणि त्यानंतर 2 दिवसांमध्ये भरती प्रक्रियेमध्ये आता तर फक्त नियुक्त्या बाकी आहेत। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जवळपास सर्वच जिल्हा परिषदांमध्ये पूर्ण झालेलं आहे। जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, जसं की ठाणे महानगरपालिका वगैरे BMC मध्ये वगैरे झालेलं आहे। फक्त आता आपल्याला काय आहे की पुढे नियुक्त म्हणजे समुपदेशन बाकी आहे। नवनियुक्त शिक्षकांचं समुपदेशन करण्यासाठी फक्त 1 दिवसाचा कालावधी लागतो आणि बदली प्रक्रियेमध्ये समुपदेशनाला 1च दिवस लागतो, परंतु त्यांची माहिती मागवणं किंवा बाकीच्या गोष्टी यासाठी काही कालावधी लागतो। परंतु काही जिल्हा परिषदांमध्ये अर्ज मागवणं, माहिती नवनियुक्त बदली प्रक्रियेसाठी जे शिक्षक आहेत बदली पात्र शिक्षकांची माहिती मागवणं वगैरे या प्रक्रिया देखील पूर्ण झालेल्या आहेत। तर त्यामुळे ही सगळी प्रोसेस 8 दिवसामध्ये होऊ शकते, परंतु त्यासाठी त्या जिल्हा परिषदांनी तशा प्रकारे ऍक्टिव्हली काम केलं पाहिजे। मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमचं काम करायचंच आहे। ज्या ठिकाणी ज्यांच्या अजून नियुक्त्या रखडलेल्या आहेत किंवा टाइम टेबल अजून आलेला नाहीये, जसं की आता रत्नागिरीने टाइम टेबल दिलेला आहे तर तिथे 20 तारखेला त्यांचं समुपदेशन होणार आहे। तर त्याच प्रकारे अजून तुम्हाला मेल आलेले नसतील, टाइम टेबल तुमचा मिळालेला नसेल तर तुम्हाला वारंवार जिल्हा परिषदेमध्ये यासाठी चौकशी करावीच लागणार आहे। तेव्हा त्यांची बदली प्रोसेस पटकन होईल आणि त्यानंतर मग भरती प्रक्रिया होईल। कारण कालच्या ज्या पत्रामध्ये
तात्काळ बदली करावी असा उल्लेख आहे. आणि आता जवळपास 20 तारखेनंतर म्हणजे 20 मे नंतर महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता शिथिल होणार आहे. तर यामध्ये पुढच्या प्रोसेस होऊ शकतात. हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये देखील तसं झालेलं आहे. त्यामुळे बदली प्रक्रिया करण्यासाठी काहीच अडचण नाही. जर बदली प्रक्रिया केली तर 30 मे पूर्वी सर्वांना नियुक्त्या मिळतील. कारण यापेक्षा जर जास्त उशीर झाला तर त्यानंतर आचारसंहिता पुन्हा लागू शकते. खरं तर आचारसंहितेमध्ये नेमणुका देण्यासाठी तुम्हाला अडचणी येणार नाही, नियुक्त्यांसाठी अडचणी येणार नाही. कारण ज्यावेळी लोकसभेची आचारसंहिता लागली होती त्यामध्ये देखील परवानगी मिळाली होती, तर पुढे देखील मिळेल. परंतु ही प्रक्रिया आणखी पुढे जाऊ नये यासाठी आता ज्या प्रकारे बदली प्रक्रिया होणार आहे त्यामुळे तुम्हाला शांत तर बसायचं नाही. आपल्याला वारंवार तिथे विचारणा करायची आहे की आमची प्रोसेस कधी होणार आहे. तर यासाठी तुम्हाला विचारणा करायची आहे. कारण आयुक्तांकडून कुठेतरी आपल्याला 30 मेची त्यांची डेडलाईन आहे की त्यांना 30 मे पर्यंत ही प्रोसेस पूर्ण करायची आहे. तर हे झालं भरती आणि बदली संदर्भामध्ये. आता बदली प्रक्रियाच अगोदर होणार आणि त्यानंतर भरती होणार, या गोष्टी क्लिअर झाल्या आहे. आता त्या प्रशासनावर त्या जिल्ह्याच्या प्रशासनावर हे डिपेंड आहे की किती फास्टरित्या ते बदली प्रक्रिया पूर्ण करून नवीन शिक्षकांना समुपदेशन देतील. तर हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की डिले होतंय, काही रिस्पॉन्स मिळत नाही, अशा वेळी तुम्ही आयुक्तांना संपर्क साधा किंवा मग तुम्ही स्वतः जाऊन तिथे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करू शकतात. परवानगी काढून आंदोलन करा किंवा मग तिथे जाऊन त्यांना विचारणा वगैरे तुम्ही करू शकता. तर हे सगळं झालं बदली आणि भरती संदर्भामध्ये. भरती म्हणजे तुमच्या नियुक्त्यांसंदर्भात. आता बऱ्याच जणांचा हा मुद्दा होता कालपासून की कन्व्हर्टेड राऊंड कधी लागणार. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कन्व्हर्टेड राऊंड लागेल. परंतु मित्रांनो आज एक अपडेट मिळत आहे की कन्व्हर्टेड राऊंड हा जवळपास याच महिन्याच्या एंडिंग पर्यंत कन्व्हर्टेड राऊंडची प्रोसेस पूर्ण होताना आपल्याला दिसणार आहे, जर काही अडचणी आल्या नाहीत तर. कारण सेम कन्व्हर्टेड राऊंडचं होतं की ज्यावेळी पहिली यादी म्हणजे 25 फेब्रुवारीची यादी लागल्यानंतर 8 दिवसांच्या अंतरानेच लगेच पुढची यादी म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड जो माजी सैनिक किंवा इतर समांतर आरक्षणाच्या ज्या जागा कन्व्हर्ट होऊन येणार होत्या त्या जागांची यादी लागणार होती. परंतु नंतर कोर्ट केस आणि नंतर पुढे मग आचारसंहिता वगैरे या गोष्टींमुळे त्या गोष्टी अटकल्या. मग आपल्याला असं वाटत होतं की 4 तारखेनंतर कुठेतरी पूर्ण आचारसंहिता झाल्यानंतर यादी लागेल. तर तसं नाहीये. आता 20 तारखेनंतर जेव्हा आचारसंहिता शिथिल होईल त्यानंतर ही यादी लागण्याची दाट शक्यता, अगदी 24-25 तारखेपर्यंत ही यादी लागू शकते. आणि जरी नाही लागली, जर काही अडचणी आल्या तरी ती जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागणारच आहे. म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड हा लवकरच लागणार आहे. त्यानंतर विथ इंटरव्ह्यू. तर विथ इंटरव्ह्यूसाठी अगोदर कन्व्हर्टेड लागेल, नंतर विथ इंटरव्ह्यू. कारण विथ इंटरव्ह्यूच्या प्रोसेसला यादी लागल्यानंतरही मित्रांनो तुम्हाला जो डेमॉन्स्ट्रेशन वगैरे किंवा तुमचा इंटरव्ह्यू आहे तर त्यासाठी तुम्हाला शाळा चालू असणं गरजेचं आहे. तर ते कदाचित बाकीच्या गोष्टी 15 तारखेनंतर होतील. जर कदाचित यादी अगोदर जरी लागली तरी तुमच्या प्रोसेसला 1 महिना लागणार आहे. कारण एकाच 10 प्रमाणे इंटरव्ह्यू वगैरे होणार आहेत तर त्याप्रमाणे तो वेळ लागणार आहे. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की यादी लागेल, परंतु तुमचे डेमो वगैरे शाळा सुरू असतानाच किंवा मग जर त्यांना 15 जूनलाच शिक्षक हवे असतील तर मग ते तुमचे जे शाळेमध्ये ज्या काही त्यांची कमिटी आहे कमिटी समोर वगैरे इंटरव्ह्यू किंवा डेमो घेऊ शकतात. परंतु शक्यतो डेमो हे तुमचे विद्यार्थ्यांसमोर होतील. मग विद्यार्थ्यांसमोर जर डेमो व्हायचे असतील तर जून महिना त्यामध्ये जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आहे. म्हणजे ज्या प्रकारे कालच्या व्हीसी मधून गोष्टी कळाल्या आहे की त्यावरून असं लक्षात येतं की भरती प्रक्रिया लवकर होणार आहे. म्हणजे ज्या पुढच्या प्रोसेस आहेत ना त्या लवकरात लवकर होणार आहे, जेणेकरून जे कन्व्हर्टेड राऊंड मध्ये सिलेक्ट होतील त्या विद्यार्थ्यांना त्या अभियोग्यता धारकांना जूनमध्येच नियुक्त्या मिळाव्यात अशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत. तर त्या गोष्टी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत. तर आता या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. परंतु आता मला बरेचसे जण विचारतात की मॅडम कन्व्हर्टेड राऊंड मध्ये किती जागा आहेत, 5000 जागा यायला पाहिजे, कुणी 4500 म्हणतात. तर मित्रांनो कन्व्हर्टेड राऊंड मध्ये तुम्हाला माहिती आहे की माजी सैनिक किंवा तिथे अपात्र रिक्तच्या जागा येणार नाही. त्यामध्ये फक्त माजी सैनिक किंवा समांतर आरक्षणामध्ये ज्या जागांना मान्यता मिळाली त्या जागा कन्व्हर्ट होऊन येणार आहे. त्यामध्ये देखील माजी सैनिकांच्या जागा काही रिक्त ठेवाव्या लागतात, जसं की 10% जागा त्यांना कपात रिक्त ठेवाव्या लागतात. तर या जागा तर मग त्या टोटल जागा बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की 5000 आहे, काही जणांचं म्हणणं आहे की 5500 जागा आहेत. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो, एवढ्या मोठ्या जागा येणार नाहीत. शक्यता 2 ते 2500 जागा असतील त्यातही ते कपात करू शकतात. एवढ्या 5000 जागा कन्व्हर्टेड राऊंड मध्ये तुम्हाला मिळणार नाही, एवढं मात्र नक्की. परंतु जर तेवढ्या जागा आल्या तर वेल अँड गुड, तुमच्यासाठी चांगलं आहे की तेवढ्या जागा आल्या तर बऱ्याच जणांना म्हणजे 2 ते 3 मार्काने मेरिट खाली येऊन संधी मिळेल. काल मी सांगितलं होतं की कन्व्हर्टेड मध्ये 2 ते 3 मार्काने येईल. जास्तीत जास्त जर खूप जास्त जागा आल्या तर 4 मार्क ही खूप झाले. परंतु
विथ इंटरव्ह्यू मध्ये बऱ्यापैकी, मग तिथून अजून 4-5 मार्क खाली जातील, म्हणजे 7-8 किंवा 8 ते 10 मार्क कमी आहेत त्यांना विथ इंटरव्ह्यू प्लस कन्व्हर्टेड इथे संधी मिळणार आहे, असं मी काल बोलले होते. काल बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या या विथ इंटरव्ह्यू आणि कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात, कारण काही जण कन्व्हर्टेड राऊंडची वाट बघत आहेत, तर काहींना फक्त विथ इंटरव्ह्यू साठी ते वाट बघत आहेत, कारण बरेच जण 9वी-10वीचे देखील आहे की त्यांच्या याद्या लागलेल्या नाहीत, विथ इंटरव्ह्यू साठी ते वाट बघत आहेत. तर त्यांच्यासाठी पण या गोष्टी आहेत की विथ इंटरव्ह्यू म्हणजे तुमचं जूनमध्ये गोष्टी पूर्ण कंप्लीट होतील, कारण पुढेही आचारसंहिता वगैरे आहे, त्यामुळे या प्रोसेस लवकरात लवकर करण्याचा मानस आहे शासनाचा, किंवा मग आयुक्त कार्यालयामधून देखील तशा प्रकारचं काम करणं चालू आहे, त्या गोष्टीवर काम करणं सुरू आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा. कालच्या VC मधून खूप गोष्टी पॉझिटिव्ह झालेल्या आहेत. फक्त एवढं आहे की नवनियुक्त शिक्षकांना जे आहेत ते नियुक्त्या बदलीनंतर मिळणार, तर बदली प्रोसेस याच महिन्यात पूर्ण होणार आणि नियुक्त्या देखील याच महिन्यात होऊ शकतात. यदा कदाचित एखाद्या जिल्हा परिषदेने डिले केलं तर मग ते पुढच्या महिन्यात म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात जाईल. परंतु तुम्हाला असं वाटत असेल की नाही आमच्यावर अन्याय होतोय, होत नाहीये, बाकीच्या ठिकाणच्या प्रोसेस पूर्ण होत आहेत, इथे आचारसंहिता लागेल, पुढे आता विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, त्याचनंतर पदवीधर मतदारसंघाच्या आहेत, त्या बऱ्यापैकी मग नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांनंतर परत विधानसभा, अशा प्रकारे कंटिन्युअसली ज्या आचारसंहितेचा किंवा निवडणुकांचा कालावधी आहे, तर त्यामुळे डिले होऊ शकतं. तर त्यामुळे तुम्हाला कुठेतरी मग जर असं वाटलं की 30 मे पर्यंत आपल्याला नियुक्त्या मिळाल्या नाही, तर तुम्हाला आक्रमक होणं गरजेचं आहे. मग तुम्हाला तुमच्या पद्धतीने तिथे तुमची गोष्ट मागून म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी प्रयत्न करावा लागणार आहे. आता थर्ड टेट बद्दल पण बरेचसे जण पुन्हा मेसेज करत असतात, तर मी तुम्हाला कालही सांगितलं होतं नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये थर्ड टेट होण्याची शक्यता आहे. जर तिथे नाही झाली तर मग लास्ट इयर सारखं जेव्हा 2023ला जशी झाली होती जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान होईल, तर त्यामुळे थर्ड टेट होणार आहे. 10% बद्दल बरेचसे जण विचारत असतात, तर 10%चा मुद्दा मला तुम्हाला सांगायचं. 10% आणि फेज 2 बद्दल बरेचसे जण बोलत असतात की मॅडम फेज 2 होणार का, 10%चं कसं. तर फेज 2 मध्येच मित्रांनो 10% जागा आणि ज्या जिल्हा परिषदांनी जाहिरातच दिली नव्हती या गोष्टी फेज 2 मध्ये येणार होत्या. परंतु आता कुठेतरी ही जी प्रोसेस बघता किंवा मी कालही तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ह्या सगळ्या प्रोसेस दिवाळीपर्यंत म्हणजे येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ह्या सगळ्या जागा जर पूर्ण झाल्या तर कदाचित फेज 2 होण्याची शक्यता फार धूसर आहे. फेज 2 होण्यासाठी किंवा 10% जागा येण्यासाठी तुम्हाला खूप मोठं आंदोलन छेडावं लागेल, त्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागेल. कुठेतरी तेव्हा त्या फेज 2च्या जागा येतील, अन्यथा मग या जागा सगळ्या या कन्व्हर्टेड राऊंड मध्ये जातील. फेज 2 मध्ये पुन्हा साधन व्यक्तीच्या जागा येणं अपेक्षित होतं, तर त्या वेगळ्या प्रकारचे येऊ शकतात. तेही मी तुम्हाला सांगितलंय की साधन व्यक्तीचे निकष वेगळे, त्या जागा वेगळ्या येतील, 10% जागा वेगळ्या. फक्त यामध्ये एक गोष्ट होऊ शकते, कन्व्हर्टेड राऊंड नंतर तुमचा रिक्त आणि अपात्रचा राऊंड म्हणजे या कन्व्हर्टेड राऊंड मधल्या जागा आणि जे 25 तारखेला जी यादी लागली होती त्या यादीमध्ये ज्या रिक्त अपात्रच्या जागा, त्या जागा येण्यासाठी तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. त्या जागा 100% तुमच्याच भरतीतल्या आणि त्या तुम्हालाच मिळणार, तर त्या जागांसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. त्या विथ इंटरव्ह्यू नंतर त्या जागा येतील आणि त्या जागा देखील तुम्हाला जुलै-ऑगस्टच्या दरम्यानच मधल्या काळामध्ये जेव्हा आचारसंहिता नसेल अशा काळामध्येच तुम्हाला त्या जागांसाठी प्रयत्न करून ती यादी लावून घ्यावी लागेल. जर तसं नाही झालं तर मागच्या वेळी सारखं 2017च्या रिक्त अपात्रची यादी ही 2023 मध्ये आली आणि त्यातही ती कोर्ट केसमध्ये अटकलेली आहे. त्याबद्दल मला बरेचसे जण विचारत होते 2017च्या यादीचं जे ज्यांना अजूनही नियुक्त्या मिळाल्या नाहीत तर त्यांचं काय. तर मित्रांनो त्यांच्यासाठी आता सध्या कोर्ट बंद आहे. 9 तारखेपासून म्हणजे 9 मे ते 10 जून पर्यंत कोर्टाला सुट्टी आहे. त्यानंतर पुढच्या तारखा असणार आहेत. 14 जूनच्या आसपास त्यांना पुढची तारीख मिळालेली दिसते, तेव्हा त्यांचा स्टेज कदाचित उठेल. त्याचबरोबर रयतचं देखील आहे, त्यांना देखील 14 जूनच डेट मिळालेली आहे, कारण आता महिनाभर कोर्ट बंद आहे. तर रयतच्या विद्यार्थ्यांना देखील थोडंसं डिले होईल, परंतु त्यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांना देखील नियुक्त्या मिळतीलच. त्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल, परंतु ज्या गोष्टी कोर्टामध्ये अटकलेल्या आहेत तर त्यावर आपण सध्या काही करू शकत नाही जोपर्यंत कोर्टातले निर्णय येत नाही. जसं की 2017चे रिक्त अपात्रचं राऊंड, रयतचं राऊंड, या सगळ्या रयतच्या नियुक्त्या ह्या सगळ्या गोष्टी कोर्ट केस आहेत, त्या तर कोर्ट केसनुसार होतील. पण ज्या गोष्टी आता आहेत समजा ज्या होऊ शकतात, जसं की नवनियुक्त शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या, बदली तर आपली प्रोसेस नाहीये परंतु त्या गोष्टी झाल्या, किंवा मग तुमचा हा जो कन्व्हर्टेड राऊंड असो किंवा कन्व्हर्टेड राऊंड असो किंवा विथ इंटरव्ह्यू या गोष्टी होतील. म्हणजे ज्या गोष्टी कोर्ट केसमध्ये अटकलेल्या नाहीये तर ते आता आचारसंहितेमध्ये त्याची विशेष परवानगी वगैरे घेतलेली आहे, तर या गोष्टी साईड बाय साईड चालू राहणार आहेत. तर या गोष्टी आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर 2017च्या 50% जागांबद्दल बोललं जातं. तर मित्रांनो आता 2017च्या ज्या 50% ज्या जागा आहेत तर त्याबद्दलही कदाचित या सगळ्या गोष्टी जूनमध्ये होतील, कारण की 17च्या जो स्टे आहे तो उठल्यानंतर कदाचित या गोष्टीवर प्रोसेस होईल, किंवा मग 20 मे नंतर आपल्याला बघणं जास्त गरजेचं आहे की आयुक्त कार्यालयामधून कशा प्रकारच्या सूचना येतात. सध्या तरी कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड
होणार आहे। त्याचबरोबर 30 मे पूर्वी नवनियुक्त शिक्षकांना, सर्व शिक्षकांना नियुक्त्या मिळणार आहेत। ज्यांना नाही मिळाल्या त्यांना 15 जून पूर्वी तरी 100% मिळणार आहेत। तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आजच्या अपडेट होत्या। तर आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील। मी तुमच्या बरेचसे मुद्दे इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे। आय होप तुम्हाला तुमच्या ज्या अडचणी आहेत, जे तुमचे कालचे प्रश्न आहेत ते देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये घेतले आहेत। तरी तुमच्या मनामध्ये काही पण डाऊट असला तरी मला कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा सर्वजण विचारत होते की मॅडम कन्व्हर्टेड राऊंडसाठी आम्हाला प्रेफरन्स येतील का? तर प्रेफरन्स येणार नाही, तुम्हाला डायरेक्ट लिस्ट येणार आहे। प्रेफरन्स आणि एडिटिंगचा ऑप्शन हा जो होता तो तुम्हाला यामध्ये येणार होता, फेज 2 मध्ये मिळणार होता। जे आपल्याला त्या संदर्भामध्ये हे देखील दिलेलं होतं, आपल्याला सूचना आलेल्या होत्या की तुम्हाला एडिटिंगचा ऑप्शन वगैरे मिळणार, तो आता मिळणार नाही। काल एक कमेंट आलेली होती त्यावर सांगते की कन्व्हर्टेड राऊंड मध्ये सध्या तरी तुम्हाला काही म्हणजे जे तुम्ही अगोदर फील केलेलं होतं त्यावरच होणार आहे। त्यानंतर बघूया जर फेज 2 झाला 10% जागा किंवा पुढे रिक्त पात्रामध्ये वगैरे मागणी करता येईल तुम्हाला की आम्हाला एडिटिंगचा वगैरे ऑप्शन द्या, किंवा मग तुम्हाला एडिटिंग किंवा मग प्रेफरन्स पुन्हा भरण्यासाठी तेव्हा येतील, पण सध्या तरी प्रेफरन्स पुन्हा येणार नाही। तर मित्रांनो, याच महत्त्वपूर्ण अपडेट कालच्या VC माध्यमातून होत्या, आपल्यापर्यंत आलेल्या होत्या। त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, म्हणजे जे 30 तारखेपर्यंत व्हायचं ते थोडंसं जूनमध्ये वगैरे जाऊ शकतं, परंतु जास्त काही बदल होणार नाही। तर आय होप गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील। तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा। आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा। अशाच प्रकारच्या अपडेटसाठी अजूनही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील। चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत चॅनल सोबत राहा। धन्यवाद।